नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 10वीतील इतिहास व राज्यशास्त्र हा विषय बघणार आहोत। या विषयामधील पहिलं प्रकरण म्हणजेच इतिहास लेखन, त्यातील पाश्चात्य परंपरा हा प्रकरण आज आपण बघणार आहोत आणि त्यावर आधारित स्वाध्याय आज आपण बघणार आहोत। बघूया मग स्वाध्यायातला पहिला प्रश्न आहे तुमचा, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। मग त्यातील पहिला प्रश्न आहे की आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोण? टिंबटिंब यास म्हणता येईल। आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास म्हणता येईल। मग कोण आहे आधुनिक इतिहास लेखनाचा जनक? तर व्हॉल्टेअर। आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोण आहे? व्हॉल्टेअर याला म्हणता येईल। हा आहे पहिल्याचं उत्तर। मग दुसरं काय आहे? तर आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला। मग कोणी लिहिला आर्किओलॉजी हा नॉलेज ग्रंथ? तर मायकेल फुको यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे। ओके, मग दोन्ही जे तुमचे उत्तरं होती योग्य पर्याय निवडा, यातील उत्तरं आपल्याला मिळालेली आहेत की आधुनिक लेखनाचं जनक कोण आहे? व्हॉल्टेअर हा जनक आहे आणि दुसरं आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुको यांनी लिहिलेला आहे। पुढचा प्रश्न आहे की चुकीची जोडी आहे ती दुरुस्त करून लिहा। मग यातली चुकीची जोडी कोणती आहे ती ओळखावी लागेल। पहिलं बघा काय आहे? जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल, मग त्यांची जोडी आहे रिझन इन हिस्ट्री। लिओपोल्ड वॉन रॅके, त्यांची जोडी आहे द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री। हिरोडोट्स, त्यांची जोडी आहे की द हिस्ट्रीज। आणि नंतर आहे कार्ल मार्क्स, डिस्कोर्स ऑन द मेथड। अशा तुम्हाला जोड्या दिलेल्या आहेत। मग ह्या जोड्यांपैकी चुकीची जोडी कोणती आहे? तर कार्ल मार्क्स ही चुकीची जोडी आहे। कार्ल मार्क्सला त्यांनी काय सांगितलेलं आहे? डिस्कोर्स ऑन मेथड, मग ते चुकीचं आहे। मग कार्ल मार्क्ससाठी योग्य काय आहे? तर दास कॅपिटल हे योग्य उत्तर आहे। ओके, पुढचं आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा। मग त्यातलं पहिलं आहे द्वंद्ववाद। मग द्वंद्ववाद म्हणजे काय? मग बघूया आपण आता। एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी बघा, द्वंद्ववाद म्हणजे काय? तर एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्पर विरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यातून तर्क लावला जातो, या मांडणीला द्वंद्ववाद असे म्हणतात। जॉर्ज हेगल यांनी सिद्धांताची मांडणी केली। बघा, द्वंद्ववाद म्हणजे काय? तर एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्पर विरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यातून तर्क लावला जातो आणि त्या मांडणीला द्वंद्ववाद असे म्हणतात। आणि ह्या सिद्धांतांची मांडणी कोणी केली? तर जॉर्ज हेगल यांनी मांडणी केलेली आहे। दोन्ही परस्पर विरोधी सिद्धांतांची उलटसुलट चर्चा केल्यानंतर दोन्ही सिद्धांतातील असलेली समयात्मक मांडणी करता येते आणि असे न केल्यास मानवी मनाला नीट आकलन होत नाही। दोन परस्परांविरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते त्या पद्धतीला द्वंद्ववाद असे म्हणतात। आपण काय केलं इथे? द्वंद्ववाद ही संकल्पना स्पष्ट केलेली आहे। पुढे आहे ॲनल्स प्रणाली। मग काय आहे ॲनल्स प्रणाली? तर 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली। ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली। इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तर तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांसारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले। ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते। काय आहे ॲनल्स प्रणाली? तर 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची एक प्रणाली उदयाला आली आणि तिलाच ॲनल्स प्रणाली असं म्हटले जाऊ लागले। आणि ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली। इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने आणि समूहाची मानसिकता यांसारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले। ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय कोणाला आहे? तर फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते। पुढे आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा।
बघा, पहिलं विधान आहे तुमचं की स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू आहे. मग पुढील विधान सहकारण स्पष्ट करायचे. मग कोणतं विधान आहे तर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन. मग काय आहे तर सीमा द बोव्हार या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. कोणी सिद्ध केली तर सीमा द बोव्हार या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. त्यामुळे स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. काय? इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा विचार करण्यावर भर दिला गेला. सीमा द बोव्हार यांच्या भूमिकेमुळे स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. आता स्त्रियांच्या आयुष्यात निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू आहे आणि त्याचं आपण सहकारण स्पष्ट केलेलं आहे की सीमा द बोव्हार या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली आणि त्यामुळे स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. ओके. आणि सीमा द बोव्हार यांच्याच भूमिकेमुळे स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था आणि स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. पुढचं आहे फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले जाते. मग का म्हटले आहे तर बघूया. मायकल फुको यांनी अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले. काय लिहिलेले आहे की मायकल फुको यांनी अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीचं आहे असं म्हटलं. मग असे प्रतिपादन का केले तर त्यांच्या मते पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो. फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धांत स्पष्ट करा. मग काय आहे कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धांत तर बघूया. 19व्या शतकात जर्मनीच्या कार्ल मार्क्स यांनी वर्गसिद्धांत मांडला. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष निर्माण होतो. उत्पादन साधने ताब्यात असलेले वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो. मानवी इतिहास हा अशा वर्गसंघर्षांचा इतिहास आहे. आता कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धांत आपण इथे स्पष्ट केलेला आहे की 19व्या शतकात जर्मनीच्या कार्ल मार्क्स यांनी वर्गसिद्धांत मांडला. त्यात त्यांनी काय सांगितलं की इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष निर्माण होतो आणि उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये. मग का आहेत ती 4 वैशिष्ट्ये बघूया. आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची 4 प्रमुख वैशिष्ट्ये. या शास्त्रशुद्धीची सुरुवात योग्य प्रश्नांनी मांडणी करण्यापासून होते. काय आहे की ह्या आधुनिक इतिहास लेखनात शास्त्रशुद्धतेची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. प्रश्न मानवकेंद्रित असून ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. त्या कृतींचा संबंध दैवी घटना आणि देवदेवतांच्या कथाकथनांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. काय दिलेलं आहे बघा दुसरं वैशिष्ट्य की प्रश्न मानवकेंद्रित असून ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असल्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत असते
मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? मग काय स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे तर बघूया. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर सीमा द बोवा यांनी भर दिला. काय सांगितलेलं आहे? स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर सीमा द बोवा यांनी भर दिला. त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार स्वीकारला गेला. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला. या दृष्टिकोनाला स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणतात. लिओपोल्ड वॉन रँके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. लिओपोल्ड वॉन रँके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन. मग बघूया. लिओपोल्ड वॉन रँके यांनी इतिहास लेखन कसे करावे याविषयी मांडलेल्या मतातून त्यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यांच्या मते इतिहासाचे संशोधन चिकित्सक पद्धतीने व्हावे. इतिहास लेखन करताना ऐतिहासिक घटनांशी संबंधित कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या संशोधनामुळे ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येते. इतिहास लेखनात काल्पनिकता नसावी. जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर द्यायला हवा. बघा, लिओपोल्ड वॉन रँके यांच्या इतिहासविषयक दृष्टिकोन आपण बघितलेला आहे. काय आहे की इतिहासाचे संशोधन चिकित्सक पद्धतीने व्हावे. इतिहास लेखन करताना ऐतिहासिक घटनांशी संबंधित कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे महत्त्वाचे आहे. या संशोधनामुळे ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येते. इतिहास लेखनात काल्पनिकता नसावी. जागतिक इतिहास लेखन मांडणीवर भर द्यायला हवा. धन्यवाद. आता आपण पुन्हा एकदा बघूया आपण त्यामध्ये काय काय बघितलेलं आहे. आपण काय बघितलेलं आहे? पहिला धडा आहे आपला इतिहास लेखन, त्यामध्ये पाश्चात्य परंपरा यामधील आपण काही महत्त्वाचे प्रश्न आपण बघितलेले आहेत. रिकाम्या जागा योग्य पर्याय निवडापासून आपण चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा बघितलं. तसेच द्वंद्ववाद ही संकल्पना स्पष्ट केली. ॲनल्स प्रणाली बघितलं आपण. त्यानुसार स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू आहे हे कारण सहकारण स्पष्ट करून बघितलं. फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे. मग का ते देखील आपण बघितलं. तसेच आपण कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत बघितला. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये बघितली आपण. स्त्रीवादी इतिहास लेखन देखील आपण बघितलं आणि लिओपोल्ड वॉन रँके यांचा इतिहास दृष्टिकोन आपण स्पष्ट केलेला आहे. धन्यवाद. प्लीज आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा.